उत्तरमधून बालाजीराव कल्याणकर विकास कामगिरी केली. भरपूर विकास कामं केलेली आहेत. त्यांच्या विकास कामाची पावती जनता त्याला देईल असं वाटते. विकास पुरुष लाभलेला आमदार आहे आमच्या नांदेड उत्तरला. भरपूर रोड, ड्रेनेज लाईन, मंदिरं, बुद्धविहार, भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी. त्यांच्या कामाची पावती त्यांना जनता आणखी 21 देईल. ठीक आहे. नांदेड उत्तरमधून कोण होईल वाटते आपल्याला आमदार? सध्याचा भावी आमदार उत्तरमधून का? उत्तरमध्ये ना DP सावंत होते सर या बारला काँग्रेस पक्षाचे. मग आता ते तर BJP आहेत ना. काय करता आपण? हे तरकारी बरं आहे भाव सध्या? मजेत आहे. हो, पाण्या पावसाचा भाव खाणाराची मजा आहे फक्त, विकणाराची काय नाही. असं. शेतीवाले ठार मिळे. गव्हर्नमेंट सर्व लोकांची खायची मजा झाली फक्त. नांदेड उत्तरमधून कोण होईल वाटते? अंबरटेकर. अंबरडे हो, उत्तर ते दक्षिणमध्ये आहे. कल्याणकर साहेब. इकडे बालाजी कल्याण. बरे आहेत बरे बरे आहेत. काय केले काम? विकास रोड वगैरे काही नाही. रोडाचं काम चालू आहे. कुठं राहता? राजकॉर्नर राजकोण राहता? ठीक आहे. विकास. नमस्कार. नमस्कार. काय नाव? जवाद. कोण होईल वाटते यावेळेस नांदेडमध्ये उत्तर आमदार? उत्तरला आमदार आपलं साहेबाचं ज्याच्यावर हात आहे तेच येणार आपलं. चव्हाण साहेबाचं. चव्हाण साहेबाचे ज्या हात आहे तेच येणार. हा तेच येणार. चेहरा एखादा तुमच्या मनातला? मग आपले कल्याणकर साहेबच आहेत. कल्याणकर साहेबच आहेत ना आपले 100%. हा, पाहायचं कामच नाही. बरे केले काम, विकास काम. नंबर एक काम आहे त्यांचे. आता भावी आमदार बालाजी कल्याणकरच हो, कारण त्याने कामं केली तर. हो. हा चांगला माणूस आहे. शेतकऱ्याचे वगैरे प्रश्न शेतकऱ्याच्या प्रश्न सुटते, पण आता एकदाच काही सुटणार सुटतील. यावेळेस मतदान देणार तुम्ही? आमचं 10 वर्ष झालं भाजपलाच आहे. कोणतं गाव? आम्ही नांदेडमध्ये राहतो, श्रीनगर. श्रीनगर. हो. काय नाव दादा? गोविंद देशमुख. गोविंद देशमुख. बरं. कुठं राहता? चिकाळा. शिकाळा. कोण होईल वाटते नांदेड उत्तरमधून तुम्हाला? मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात आहे. या सरकारने आरक्षण दिले तर या कल्याणकर आमदार होतील. काम आम्ही भोकर विधानसभेमध्ये येतात. आता एक कोण होईल वाटते? आता तिथं एक काही सांगता येत नाही. उमेदवारावर आहे तिथं डिपेंड. हो, मग आता कोण आवडीचा उमेदवार कोण? आता तिथं आवडीचा उमेदवार आता काय अशोकरावची मुलगी, आता दुसरं कोण येते बघूत ना. म्हणजे आपलं मगरे कोण होईल वाटते नांदेड उत्तरमधून आमदार तुम्हाला यावेळेस? यावर्षी होईन बघा आपलं चिखलीकर होईल. चिखली नांदेड उत्तरमध्ये? नांदेड उत्तरमध्ये हां. तर आपलं मग काँग्रेसचाच होणार. काँग्रेसचा. हो, काँग्रेसच यायला पाहिजे. काँग्रेसचा. हो. कशाचा होईल? काय होईल? आमदार आपल्या इथं नांदेड उत्तरमध्ये नांदेडमध्ये श्यामराव आळणे, राहणारा बेलानगर. मी आमदार व्हायला पाहिजे हेमल पाटील. बस. नांदेड उत्तरमध्ये. हो. कासाठी की इथं जेवढे बी आहे इथं सरकारी दवाखान्यात बाहेरगावचे येतात. ह्या सरकारी दवाखान्यामध्ये एवढं हे बेकार सगळे लोक मरायले तर, पण कोणीच येऊन बघणार झाले तिथं. एकही नेता कोणी गेलेला नाही. आमदारला तिथं फक्त जाणं म्हणले हेमल पाटील गेलेले आहेत तिथं. आजही जाऊन बघा, बाहेरगावचा पेशंट फक्त त्या सरकारी दवाखान्यात 2च उपलब्ध चांगले आहेत. कोणते? एक ॲम्ब्युलन्स ताबडतोब लाश फेकून देणारी आणि दुसरी त्या दवाखान्यातून डेड बॉडी काढणारी. बस तेवढंच. आणि त्याच्यामध्ये तिथं बघायला सुरक्षेमध्ये त्यांचे जे पोलीसवाले लावलेले आहेत फक्त तेवढ्या मदतीला आहे. मधात जाऊ नका आणि बाहेर येऊ नका, बाकी काही घेणं देणं नाही. आज इथंही कोणी बिमार पडलं, कोणी मेलं तर तिथं नेऊन सरळ फेकून टाकाले. काहीच उपयोग नाही, काही उपलब्ध नाही, काहीच नाही. कोणी टायमावर नाही, काही नाही. फक्त तिथं नवीन ट्रेनिंगला माणसं सोडलेली आहेत विद्यार्थी. फक्त बघा की यांना काय लागाले. आमचा महिना 1.5 महिना झालेला आहे, 2 महिने झालेले आहे. आमचा भाऊ होता, त्या भावाला 3:30 वाजता आमच्या भावाचा मृत्यू झाला. कारण कामुळं झालेलं आहे, मिनिटर जे मशीन होती त्या मशीन बंद होण्यामुळं त्याचा जीव 5 मिनिटामध्ये गेला. साक्षात मी तिथंच होतो वार्डमध्ये, अपघातपासून समोर. काम चांगलं आहे. कोणी असो मान्य, त्यांनी आमदार नाही झाले तरी हरकत नाही, पण त्यांचे कामं उपलब्ध चांगले आहेत. त्यांनी तिथं जाऊन मदत केलेली आहे. माणसं येणारे बघितलेले आहेत. तिथं डुकरं झोपतात, तिथं माणसंही झोपतात. त्या ज्या लाईनीला डुकरंही झोपतात तर माणसंही झोपतात. आपल्याला 2च शब्द बोलायचे आहेत, कारण की सरकारी दवाखान्यामध्ये पाण्याची सुद्धा एकतर नाही आहे. बाहेरून बिस्लेरी वगैरे माणूस नाही का, बाहेरून बिस्लेरी आणि ते गरीब माणूस फक्त आहे की नाही. आपण सरकारी दवाखान्यामध्ये कायमुळे जातो की आपल्याकडे पैसे नसल्यामुळं. ज्याच्याकडे पैसे राहते त्यांनी फक्त
प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जाते. सरकारी दवाखान्यामध्ये पाण्याची उपलब्धता नाही आहे आणि स्वच्छता तर बिलकुल बी नाही आहे. हे आपली एकच दोनच गोष्टी आपलं सांगणं माझं काम आहे. जे बी आसन कार्य करतात त्यांनी आमचे हे काम सहकार्य पाडावे. आमदार कोण होईल? आमदार हेमंतराव पाटील यांनी नाही चांगलं काम केलेलं आहे. येऊन बघलेले आहेत त्यांनी. 10 वेळेस येतेच जातेत बघते. दुसरे कार्यकर्ते येऊन बघत शकत नाहीत. नांदेड उत्तरचा आमदार कोण होईल वाटते? सर मी आता नवीन आलो इथं 2-3 महिने झाले म्हणजे एप्रिलमध्ये आलो राहायला मला तेवढं माहीत नाही. वसमतमध्ये कोण होईल वाटते? हां वसमतमध्ये कोण आहे? राजू नवघरे राजूभाऊ नवघरे मागच्या वेळेस राजू नवकरी होती. तुमच्या गावचे आहेत का? नाही मागच्या वेळेस राजू नवकरी होती. यावर्षी होतील का? यावेळी हां होतील 100%. अरे विषय आहे का? संदीप वावळे कोण होईल वाटते? हां कोण आमदार होईल वाटते नांदेड उत्तर? नांदेडाचा आमदाराचं काय तेवढी कल्पना नाही साहेब आपल्याला, कारण माझं गाव पुसद आहे. पुसद. बरं पुसदमध्ये कोण होईल वाटते? पुसदमध्ये आमच्या मताने मनोहरराव भाऊ इंद्रनील नाईक इंद्रनील नाईक. हो. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. आता नवीन देशमुख झाले तिथं एक खासदार. हो चांगले आहेत. यावेळेस कोणाला करता मग इकडे? या पुसदमध्ये आम्ही नाईकच. नांदेड उत्तरमधून कोण होईल आमदार? नाही आम्ही इकडली कळमनुरी विधानसभा हिंगोली हिंगोली सध्या आमदार कोण आहे? सध्या संतोष बांगर. संतोष बांगरे यावेळेस येतील का? काय सांगता येते जनतेचा कौल आपण हं? जनतेचा कौल आपण तेच बघण्यासाठी आम्ही आलो होतो. जनतेकडून कोणाला मतदान होणार आहे? संतोष बांगरचं काय नाही अजित मगर येऊ शकतो. अजित मगर होतील. चला आम्ही पण तिकडेच हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कोण होईल वाटते? अजित मगर आम्ही पूर्ण परभणी पूर्ण. परभणीमध्ये कोण होईल वाटते? काय आमदार आमदाराला काय सांगावं आता काय सांगतोय जरांगे पाटील म्हणतील ते हां आम्ही जरांगे पाटील म्हणतील ते करणार हां करणार. कोण होईल वाटते आमदार यावेळेस नांदेड उत्तरमधून? यावर्षी जरांगे पाटील म्हणतील तेच आमदार होतील आणि जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मनोज जरांगे दादाच्या मागेच उभी राहणार आहे मराठा समाज. ही आता नांदेड उत्तरची सर्व जनता मिळून ठरवेल उमेदवार चेहरा कोण द्यायचा कोण नाही. जे इच्छुक असतील ते मनोज दादाकडे जाऊन भेटतील. जर जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला तर ते बालाजी डक यांना द्यावं व ते हमखास नांदेड उत्तर विधानसभामधून आमदार होतील. उत्तरमधून आमदार कोण होईल? काय सांगावं कोणाला तिकीट मिळते की? आवडता चेहरा सांगा. बालाजी कल्याण करायचे येते निवडून. हो कामं केले बरे. हां कामं केले ना फुल काम आहेत सध्या चालू. हा एक वेळ चान्स द्यायला पाहिजे ना अजून. चांगलं कामाचा माणूस आहे. मध्ये कोण होईल वाटते आमदार? काँग्रेसचं होतंय. काँग्रेसचे होते. कोण आहे नवीन चेहरा काँग्रेसमध्ये? चेहरा तर माहीत नाही लई चेहरे आता इथं पण काँग्रेसचं होणार. चेहरा सांगा असं तुम्हाला वाटतं येईल आमदार करावं. नाही चेहरा तर काय याच्यात नाही काँग्रेसचं फिक्स आहे.